मित्रांनो, नुकताच मी एक व्हिडिओ बघितला की एका मॉर्च्युरीच्या आसपास, म्हणजे ज्याला आपण शवागृह म्हणतो, हॉस्पिटलमध्ये अशी एक खोली असते जी एअरकूल्ड खोली असते, जिथं एखादा माणूस मयत झाला तर त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्याचं शव चांगल्या अवस्थेत राहावं म्हणून ठेवण्याची जागा. त्याला इंग्लिशमध्ये मॉर्च्युरी म्हणतात आणि मराठीमध्ये शवागृह. तर असाच तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे की एका शवागृहाच्या आसपास एक कुत्रं गेले 3 ते 4 महिने त्याच एरियात फिरतं आहे आणि शवागृहाच्या आजूबाजूला येऊन बसतं आहे. तर त्याच्यामागची कारणमीमांसा आणि इतिहास त्या व्हिडिओद्वारे असा समजला की त्या कुत्र्यावर जो व्यक्ती प्रेम करायचा, जो त्याला थोडंफार घासातला घास द्यायचा, ते कुत्रं पाळलेलं नाही आहे मित्रांनो. ज्याला आपण स्ट्रे डॉग म्हणतो, ज्याला आपण स्ट्रीट डॉग म्हणतो, की ज्यांची आज हालत खूप गंभीर आहे. आणि अशा डॉग्समुळं, स्ट्रीट डॉग्समुळं माणसाची पण हालत गंभीर होत चालली आहे. काही ठिकाणी माणसांचा चावा घेत आहेत आणि त्या चाव्याला घाबरून नुकत्याच एका प्रसिद्ध व्यक्तीचं निधन पण झालं आहे, पराग देसाईची. असो, तो विषय पण खूप गंभीर आहे. पण त्या व्हिडिओच्याद्वारे ते कुत्रं आज 3 ते 4 महिने त्या कुत्र्याने पाहिलं होतं त्याच्या मालकाला स्ट्रेचरवरून त्या रूमकडे नेताना, त्या शवागृहाकडे नेताना, त्या मॉर्च्युरीकडे नेताना त्या कुत्र्याने पाहिलं होतं. आणि नंतर त्याला आत जाण्यास बंदी करून हाकललं गेलं. साहजिक आहे. पण त्या मॉर्च्युरीला आतमध्ये गेल्यानंतर पलीकडून एक दरवाजा होता. यथावकाश तो ज्याला त्याचा मालक समजायचा, तो कुत्रा ज्याच्यावर मनापासून प्रेम करत राहिला, त्या व्यक्तीचं शव नंतर दुसऱ्या दरवाजाने नेलं गेलं. त्याची योग्यरित्या जे काही आहे दहन दफन झालं. पण हे या कुत्र्याला नाही कळलं, कारण तो दरवाजा या दरवाजापासून पलीकडच्या बाजूला लांब होता. तात्पर्य की ही मुकी जनावरंसुद्धा जर माणसावर इतकं अतोनात प्रेम करू शकतात, तर हा जमाना इतका का बदलला आहे हो. फक्त माझं पॅकेज, माझी सॅलरी, माझी इन्व्हेस्टमेंट आणि माझा वीकेंड एवढ्यापुरतंच प्रत्येकाचं आयुष्य का बरं मर्यादित झालं आहे. ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी तुमच्यासाठी काही खस्ता खाल्ल्या, त्या तुम्ही या पॅकेजच्या धुंदीमध्ये का बरं विसरता का हो. तुम्हाला काही प्रोव्हाइड करताना त्यांनी जर ते टाळलं असतं, तर आज जे तुमचं व्यक्तिमत्व आहे ते आज असं दिसलं असतं का? इतकी चकाकी तुमच्या व्यक्तिमत्वाला आली असती का? तुम्ही आज जे शिकला आहात, जी काही डिग्री तुम्ही मिळवली, जी काही नोकरी त्या डिग्रीमुळे मिळाली, त्याचा पाया जर तुम्ही विसरत असाल आणि फक्त स्वतःपुरतं आयुष्य जगत असाल, तुम्हाला तुमचा गाव नको, तुम्हाला तुमचे नातेवाईक नको, तुमच्या नातेवाईकांवर येणारे वाईट प्रसंगात सहभाग घ्यायला नको, किंवा तुमचे नातेवाईक तुमच्या घरी येऊ इच्छितात पण ते दिसायला तुमच्यापेक्षा कदाचित कुरूप वाटतात तुम्हाला आजकाल. ही अशी मेंटॅलिटी जी झाली आहे या तरुण पिढीची, त्यांना मी एकच इशारा देऊ शकतो की अरे मित्रा किंवा हे माझ्या छोट्या मैत्रिणी, तुझं आजचं जे पॅकेज आहे, सॅलरी आहे, तुझी आत्ताची जी वार्षिक तुला मिळणारी वेतनवाढ आहे, मिळणाऱ्या फॅसिलिटी आहेत, तुझी छान इन्व्हेस्टमेंट आहे, पण एक वेळ अशी येईल आयुष्याच्या उत्तरार्धात की तुला तुझ्या स्वतःची पोटची पोरंसुद्धा जेव्हा विचारणार नाहीत, तेव्हा तू लाथाडलेले नातेवाईक तुला मरायच्या आधी नक्कीच आठवतील. वेळ अजूनही गेली नाही आहे. अजूनही तरुण पिढीने सावध झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पॅकेज, सॅलरी चांगली आहे याचा अभिमान तुमच्या प्रत्येक नातेवाईकाला असतो. तुमचा धोतर नेसून आणि नेहरू शर्ट घालून आणि एकच टोपी वर्षानुवर्ष वापरणारा बाप तुम्हाला जर पॅकेज मिळायला लागल्यानंतर कुरूप वाटत असेल, तुमची जुन्या लुगड्यांना ठिगळं घालून
नेसून तुम्हाला मोठं करण्यासाठी तडफडणारी तुमची आई जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यावीशी नाही असं वाटत असेल तर मला तुमची कीव येते. अक्षरशः मला कीव येते. ज्यांना आपल्याला वाढवलं कोणी, ते आईबाप, ते काका मामा जर कुरूप वाटत असतील, स्वतःला थोडा बहुत सक्सेस मिळाल्यानंतर त्यांनी वेळीच डोळे उघडावेत. म्हणूनच त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ तयार करतो आहे. आपल्या मालकाचं देहावसान झालं आहे, त्याचं शव शवागृहात ठेवलं आहे, हे तो जाणत नाही आहे. तो कुत्रा, त्याला वाटतं की त्याच्या मालकाची आतमध्ये ट्रीटमेंट चालू आहे, तो एक दवाखान्याची खोली आहे, दवाखान्याचा भाग आहे, इतकं त्याला नक्की कळतं आहे. तिथून जाणारी पांढऱ्या ॲप्रनमधली सिस्टर लोक, डॉक्टर लोक यांच्याकडं तो पाहतो आहे, मोठ्या आशाळभूत नजरेने पाहतो आहे. आणि त्या दरवाजाकडं एकटक बघण्यासाठी त्या दाराच्या थोडासा साईडला तो कुत्रा दिवसातले कित्येक तास बसून राहतो. जे मिळेल तेवढंच पोटाला खातो आहे, कोणाच्या अंगावर भुंकत नाही आहे आणि काही नाही आहे. त्यांनी त्याचं आयुष्य कसं करून घेतलं बघा. आणि याला म्हणतात खरं प्रेम. आणि खरंच सांगतो मित्रांनो, ही जी मुकी जनावरं असतात ना, ती अतोनात प्रेम करतात, अतोनात प्रेम करतात. तुम्ही या स्ट्रीट डॉग्सबद्दल ना ओरडायचं सोडून द्या. इतका मोठा माणूस कुत्र्याच्या चाव्याच्या भीतीने पळत गेला आणि पडला आणि तो त्याचं देहावसान झालं. अहो, ही जी तुमच्या आयुष्याची दोरी आहे ना, ही वरनं तुम्ही लिहून आणलेली असते, ती किती काळ न तुटता टिकणार आहे. त्याच्यामुळं हे निमित्त असतं की कोण कसा जातो. ठीक आहे, कुत्र्यांना दोष देण्यामध्ये सध्या समाज एकवटला आहे, कबूल आहे. अरे पण ज्याला जे जमतं त्यांनी ते करावं ना या स्ट्रीट डॉगसाठी. एवढीच या व्हिडिओद्वारे पण मी नम्र विनंती करीन. तुम्ही जर रात्री अपरात्री कुठे बॅग घेऊन चाललात, अहो हे नैसर्गिक आहे. तुम्ही त्या कुत्र्यांच्या हद्दीमध्ये प्रवेश करताय. तुम्ही जर त्यांना अनोळखी असणार आहात तर ते तुमच्या अंगावर भुंकणार आहेत. जर तुमच्याकडे एखादी बॅग असेल तर तुम्ही त्या एरियात जाण्याच्या आधी, आज 5 रुपयाला एक ग्लुकोजचा बिस्किटचा पुडा मिळतो. त्या पार्ले जीचे मी अजूनही आभार मानतो की अजूनही गरीब माणूस बिस्किट खाऊ शकतो, तो केवळ या पार्ले कंपनीमुळं किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरून कमी रेटमध्ये 5 रुपयात पुडा देणाऱ्या कंपन्यांमुळं. अहो का नाही असे एक 10-5 पुढे तुमच्या बॅगेत ठेवायचे. 5-50 रुपये जर तुम्ही खर्च करून रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला एक 2-4 बिस्किटं जर खाऊ घातलीत, कितीही नवीन प्रदेश असू द्या, अहो त्यांचं पोट त्यांना भुंकायला लावतं. त्यांना लागलेली भूक त्यांना सहन होत नाही, म्हणून येणारा माणूस काहीतरी देतोय का किंवा हा नवखा आम्हाला मारायला आला आहे का, या भावनेने ते भुंकत असतात. थोडंसं आपण या मुक्या जनावरांना समजून घेण्याचा प्रयत्न केलात ना, आणि जर एक सुवर्णमध्य गाठला तर खूप छान सगळ्यांना जगता येईल. एका चांगल्या व्यक्तीने एक मत प्रदर्शित केलं की अशा या भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम काढावीत, आणि मग ज्यांना या कुत्र्यांचा खूप मोठा कड आहे, खूप मोठी बाजू घेण्याची हौस आहे, त्यांनी त्या शेल्टर होमला जाऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघावी वगैरे वगैरे. ठीक आहे, सजेशन, इट इज नॉट बॅड सजेशन. पण प्रत्येक गोष्ट सरकारनेच उचलायची का हो? निर्बीजीकरण केलं जातं, महानगरपालिका राबतायत, ठराविक खाती खूप राबतायत, माणसांना दुखापत होऊ नये कुत्र्यांपासून म्हणून त्यांचं लसीकरण पण केलं जातं. काही समाजसेवक आहेत ते याच्यासाठी झटतायत. प्रत्येकाने थोडंसं समजून जर वागलो आपण, आणि प्रत्येक या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या जीवाला जगण्याचा तितकाच अधिकार आहे ना हो. त्यातून कुत्रा हा तर एक वफादार प्राणी आहे, एक इमानदार प्राणी आहे. अहो जी इमानदारी आम्हाला माणसांमध्ये दिसत नाही हो आजकाल, ती या एका प्राण्यात तरी दिसते, हत्तींमध्ये दिसते. अहो हिंस्त्र पशु, तुम्ही कित्येक व्हिडिओ बघा, फॉरेनची माणसं माकडं पाळतायत, चिपांजीला पाळतात, चिपांजीशी गप्पा मारतात. वाघ सिंहसुद्धा त्यांचा ट्रेनर जर त्यांना 6-6 महिने वर्षांनी भेटायला आला तर गेटमध्ये येऊन त्या ट्रेनरच्या मिठीत पडतायत. अहो ह्या गोष्टी काही ना काही शिकवून जात आहेत ना. मग आपण जे घ्यायचं ते तेवढं घेऊया, आणि या मॉर्च्युरीच्या भोवती सतत आपलं आयुष्य घालवणाऱ्या 3-4 महिने तिथंच बसून राहणाऱ्या त्या कुत्र्याच्या प्रेमाला मी मनपूर्वक सलाम करतो, मनपूर्वक प्रणाम करतो. आणि त्या विधात्याकडं मी प्रार्थना करीन की त्या कुत्र्याला चांगले दिवस दे, एखादा चांगला मालक त्याला मिळू दे, आणि त्याच्या मनातनं हे नक्की जाऊ दे आता की त्याचा आता मालक त्या खोलीतनं परत येणार नाही आहे, हे त्याला काहीतरी अंतर्ज्ञानाने समजू दे. हीच त्या विधात्याकडे मी प्रार्थना करतो. मित्रांनो, या विषयाच्या अनुषंगाने
या प्रेमाच्या अनुषंगाने खूप काही या व्हिडिओद्वारे मी सांगून गेलो आहे. तरुण पिढीने माझ्याविषयी राग धरण्याचं कारण नाही आहे. आपल्या चुका आपण थोडंसं आपल्या आतमध्ये पाहावं डोकावून, आणि जर अशा काही चुका होत असतील त्या तरुणांनी नक्कीच बोध घ्यावा, सावध व्हावं आणि थोडंसं वेगळ्या मार्गाला भटकलात ते योग्य मार्गाला येऊन आपण आपली नाती, आपले आईवडील, आपले काका मामा, आपली भाऊ भावंड, आपल्या बहिणी भाऊ यांच्याशी आपण थोडंसं मिळतं जुळतं घेऊन आयुष्य काढण्याचा प्रयत्न करावा. एवढीच कळकळीची विनंती.